आपलं स्वागत आहे शिवनेरी ॲग्रो फार्म मध्ये. आपण मागच्या व्हिडिओत आपल्याला शेळी पालन परवडते का हे बघितलं. त्याचबरोबर लसीकरणाचाही व्हिडिओ आपण बघितला. त्याचबरोबर शेळ्यांची पावसाळ्यात काय काळजी घ्यायची ते पण आपण बघितलं. पण आज असा वेगळा विषय घेऊन आले आहे जो शेळी पालनात महत्वाचा आहे आणि आज आपण तो बघणार आहे. तो म्हणजे फिरिस्ती शेळी पालन करायचं चांगलं का बंदिस्त शेळी पालन चांगलं. म्हणजे शेळी पालन हे दोन्ही चांगलेच आहे, पण फरक काय आहे त्यामधला, त्यातले फायदे तोटे काय आहेत हे मी आज तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आवडला तर लाईक पण करा. चला आपण आता व्हिडिओ वळूया. बंदिस्त शेळी पालनामध्ये काय असतं, शेळ्या आपण बंदिस्त करून ठेवतो. म्हणजे गोठ्यात आपण बंदिस्त शेळ्या करून ठेवतो. त्यांना गोठ्यातच आपण चाऱ्याचं व्यवस्थापन करतो व चाऱ्यातच आपण त्यांना खुराक असेल, त्याचबरोबर लसीकरण असेल, सर्व आपण यातच करतो. बंदिस्त म्हणजे गोठ्यामध्येच करत असतो. त्याच्याच विरुद्ध फिरिस्ती शेळी पालन. फिरिस्ती शेळी पालन म्हणजे शेळ्यांना आपण बाहेर फिरवायचं असतं. बाहेर म्हणजे मोकाट असं फिरवतो. जिथे मोकळं शेत असेल तिथे नेतो किंवा मोकळं गायरान असेल तिथे नेतो, तिथे आपण शेळ्यांना चारत असतो. तसे बंदिस्त मध्ये शेळ्यांना आपण जाग्यावरच चारा खुराक टाकत असतो. त्यामध्ये काय असतं, बंदिस्त मध्ये जास्त करून थोड्या जागेत जास्त शेळ्या बसतात, जास्त शेळ्या आपण पाळू शकतो. त्याच विरुद्ध बाहेर जर फिरवायला न्यायच्या शेळ्या फिरिस्तीमध्ये तर त्या जास्त नेता येत नाही, कारण थोड्या शेळ्या आपण एकटा माणूस असेल तर तो थोड्या शेळ्या आपण बाहेर चारू शकतो. तसे बंदिस्त मध्ये तसं नसतं. काय होतं, आपण ज्यावेळेस बंदिस्त शेळी पालन करतो त्यामध्ये काय होतं, 40, 50, 100 म्हणल्या तरी आपल्याला शेळ्या सांभाळता येतात. तसे फिरिस्तीमध्ये आपल्याला जास्त शेळ्या घेऊन जाता येत नाही. फिरिस्तीमध्ये थोड्या शेळ्या नेऊन आपण फिरून आणू शकतो. त्याचबरोबर बंदिस्त मध्ये कसं होतं, आपण शेळीला किंवा बारीक करडा असेल त्यांना आपण चारा असेल, खुराक असेल, हा आपण त्यांना मापात टाकत असतो आणि त्यांना सर्वांना तो चारा सारखा भेटतो. तसे फिरिस्तीमध्ये तो चारा सारखा शेळ्यांना मिळत नाही. कोणी जास्त खातं, कोण कमी खातं, एवढ्या बाहेर आपलं लक्ष नाही राहत. तसं बंदिस्त मध्ये आपलं लक्ष राहतं, कारण आपण त्यांना बरोबर मापाने चारा टाकतो. आणि बंदिस्त मध्ये कसं होतं, नियोजन केलेलं असतं, सकाळ दुपार संध्याकाळ काय खायला घालायचं काय नाही. तसं आपण फिरिस्ती शेळी पालनामध्ये तसं नियोजन नसतं. त्या दिवसभर चरतात फिरतात. पण फिरिस्तीमध्ये कसं असतं, तोटा असतो. तो म्हणजे कोणता, तो म्हणजे जर भरपूर अशा शेळ्यांचा कळप असेल आणि तो जर फिरून गेला आणि त्यात कोणती आजारी शेळी असेल तर दुसरी शेळी जर तिथे चरून गेली असेल फिरिस्तीमधली तर तिला तो आजार होऊ शकतो, संसर्गजन्य त्या खादटीतून होऊ शकतो. म्हणून तो एक तोटा फिरिस्ती शेळी पालनात आहे. त्याच विरुद्ध बंदिस्त मध्ये हा तोटा असतो का, नाही. कारण बंदिस्त मध्ये आपण शेळ्यांना लसीकरण तर करतोच, त्याचबरोबर त्या अशा बाहेर कुठं फिरत नाही, जाग्यावरच त्यांना चारा पाणी असतं, स्वच्छता राखली जाते. त्यामुळे त्यांना हे रोग होण्याचा, संसर्गजन्य रोग होण्याचा काही संबंधच येत नाही. पण आपण जर फिरिस्ती शेळी पालनामध्ये लसीकरण जरी केलं असलं तरी शेळ्या जर फिरून चरतात, जर ती शेळी कोणती आजारी शेळी जर फिरून गेली चरली तर त्या शेळ्यांना आजार पण घेऊ शकतं. त्याचबरोबर आपण शेळ्यांना ज्यावेळेस बंदिस्त करून ठेवतो त्यावेळेस त्यांच्या मांसाचा परत दुधाचा, बंदिस्त शेळी पालनामध्ये आपण शेळ्यांचं दिवसभराचं नियोजन जे करतो, सकाळी खुराक असतो, त्याचबरोबर दुपारी हिरवा चारा असतो, संध्याकाळी हिरवा चारा टाकतो. तसं फिरिस्ती शेळी पालनांना फक्त हिरव्या चाऱ्यावरच चाराच भेटतो फिरून फिरून. तसं बंदिस्त शेळी पालनामध्ये काय, आपण शेळ्यांच्या उत्पन्नात भरपूर वाढ होते, कारण आपण त्यांना वेळच्या वेळी सर्व खुराक चारा पाण्याचं नियोजन करतो. ते कसं शेळ्यांच्या दूध उत्पन्नात वाढ होते, त्याचबरोबर मांस आपण विकतो.
मांस विकतो, शेळ्या म्हणजे मांस म्हणजे शेळ्यांचं मांस विकल्या जातं, त्याचे आपले शेळ्या विकल्यानंतर त्यांच्या मांसाचे पण पैसे होतात, दुधाचे पैसे होतात. त्याचबरोबर बंदिस्त शेळी पालनामध्ये आपण लेंडी खत साठवून ठेवतो. लेंडी खत साठवल्यानंतर आपण ते सेंद्रिय खत म्हणून शेतीला वापरू शकतो. तसं त्याच विरुद्ध फिरिस्ती शेळी पालनात तसं होत नाही, कारण शेळी ज्यावेळेस बाहेर फिरते त्यावेळेस आपल्याला ते लेंडी खत काही साठवता येत नाही. ते शेळी ज्यावेळेस बाहेर फिरते ते बाहेरच पडून जातं. तसं बंदिस्तामध्ये आपण ते लेंडी खत साठवून ठेवू शकतो आणि साठवल्यानंतर ते आपण सेंद्रिय खत म्हणून शेतीला वापरू शकतो. बाहेर आपल्याला जर लेंडी खत विकायचं असलं तर ते मार्केटला विकू पण शकतो, कारण ना लेंडी खताला खूप म्हणजे मागणी आहे. लेंडी खतामुळे पिकात जास्त उत्पन्न वाटतं पिकामध्ये. तसंच आपण फिरिस्ती शेळी पालनात लेंडीचा काही उपयोग होत नाही, कारण ती पडूनच जात असते. शेतात फिरल्यानंतर ती पडून जाते. आपण जर लेंडी खत साठवलं आणि त्यापासून गांडूळ खत तयार केलं तर ते गांडूळ खत आपल्या शेतीसाठी उत्पन्नासाठी खूप खूप चांगलं असतं, कारण हे ना शेती ना गांडूळ खताने उत्पन्न भरपूर निघतं गांडूळ खत शेतीमध्ये टाकलं तर. आणि तसं लेंडी खत पण विकू शकतो, गांडूळ खत पण विकू शकतो. तसं फिरिस्तीमध्ये आहे का? नाही, कारण फिरिस्तीमध्ये आपण ते लेंडी खत साठवू शकत नाही. आणि फिरिस्तीमध्ये कसं असतं, आपलं पूर्ण शेळ्यांच्यावर एकेका शेळीवर लक्ष राहतं नाही राहतं. तसं बंदिस्तमध्ये आपण जाऊन गोट्यामध्ये आपण पाहणी जर केली तर प्रत्येक शेळी आपलं जातीने लक्ष असतं. आणि फिरिस्तीमध्ये कसं असतं, एक माणूस पूर्ण त्या शेळ्यांसाठी गुंतलेला असतो. तसं बंदिस्तामध्ये काय होतं, शेळीला सकाळी 2 तास, दुपारी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास अशी जर 2-2 तासाचं जर आपण वेळ दिला तर त्याचं नियोजन व्यवस्थित होतं. कारण 2-2 तास जर आपण शेळ्यांच्या मध्ये चारा व्यवस्थापना घालतो, तसे फिरिस्तीमध्ये घालता येत नाही. पूर्ण एक माणूस त्यामध्ये गुंतून जातो. कारण आपण जर शेळीच्या मागे एक माणूस पूर्ण लागणार आहे बाहेर जर फिरायला गेलं तर, कारण कुठे कोण शेतात जर गेलं तर दुसऱ्याच्या शेतात जर शेळ्या गेल्या तर ते लोक ओरडतात, कारण ते जर चारा खायला गेले, काही पीक असेल ते पिकाची जर नुकसान केली तर ते लोक आपल्याला ओरडतात. तसं बंदिस्तमध्ये आपल्याला काही त्रासच नाही ना, ते शेळ्या आतमध्ये बांधून टाकायच्या, त्यांना चारा टाकायचा, खुराक टाकायचा, लक्ष द्यायचं, एवढंच असतं. आणि आपण 2-2 तास सकाळ दुपार संध्याकाळ त्यांच्याकडे लक्ष दिलं तर आपण बाकीच्या कामांसाठी मोकळं होऊन जातो. तसे फिरिस्तीमध्ये नाही ना, त्यांच्या मागेच आपल्याला फिरायला लागतं. माझं असं म्हणणं नाहीये का फिरिस्ती शेळी पालन चांगलं नाही, असं माझं म्हणणंच नाहीये. पण बंदिस्त पण चांगलं आहे, फिरिस्त पण चांगलं आहे. पण त्यात काही तोटे असतात, फिरिस्तीमध्ये काही तोटे असतात, बंदिस्तमध्ये काय. फक्त एवढंच आहे का शेळ्यांचा फिरिस्तीमध्ये व्यायाम खूप होतो, कारण त्या भरपूर फिरतात. वर झाडांचा पाला उंच वर चढून अशा खाऊ शकतात, कारण त्यांना झाडपाल्यातून खुराकाचे पण काम होत असतं. भरपूर फिरतात आणि त्यांचा व्यायाम पण खूप होतो. त्याचबरोबर बाहेर जे झाडपाले खातात त्याच्यातून त्यांना कॅल्शियम, प्रोटीन्स भरपूर भेटतात. त्यांना जास्त करून दवाखान्याचा खर्च लागत नाही शेळ्यांना. आणि खुराकाचे तर काम होतेच बाहेर चालल्यानंतर, त्याचबरोबर व्यायाम पण होतो. तसं बंदिस्तमध्ये व्यायाम थोडा कमीच होतो, व्यायाम होत नाही. मोकळ्या जरी असल्या तरी थोडाच व्यायाम होतो. तसं फिरिस्तीमध्ये व्यायाम भरपूर होतो. त्याचबरोबर आपण त्यांना जे खूर वाढतात शेळ्यांचे, फिरिस्तीमध्ये खूर वाढत नाही, कारण त्यांची चाल असते, सारख्या त्या चालत असतात, त्याच्यामुळे त्यांचे खूर वाढत नाही. तसे बंदिस्तमध्ये आपल्याला त्यांच्या खुरं कापायला लागतात, कारण ते वाढत असतात, त्यांचा व्यायामच नाही म्हणल्यावर ते वाढणारच. मग ते आपल्याला कापायला लागतात आणि ते वेळोवेळी कापलेच पाहिजेत. वाढल्यानंतर त्यांना त्रास होतो, म्हणजे चालण्यात ते खूर वाढल्यानंतर, म्हणून आपण ते वेळोवेळी कापले पाहिजेत. असे बरेच फायदे आहेत, कारण बंदिस्तमध्ये आपल्याला शेळ्यांची वजन बिजन वाढण्यास भरपूर मदत होते. प्रत्येक शेळीका आपण लक्ष देतो. तसे फिरिस्तीमध्ये वजन म्हणजे वाढते, तसं जास्त उत्पन्न भेटते, भरपूर भेटते. तसं भेटत नाही असं म्हणत नाही, भेटते. पण त्यात तोटे काय असतात, ज्यावेळेस शेळ्या चरल्या जर कुठे तणनाशकाची फवारणी केली असेल, जर आपण शेळ्या घेऊन गेलो, आपल्याला जर माहित नसेल तर ते शेळीने जर गवत खाल्लं तर तो धोका आपल्याला पत्करावा लागतो, कारण त्यात खूप मोठी रिस्क असते. एकदा मागे एक व्हिडिओ बघितला होता,
आमच्याच इकडे इकडला व्हिडिओ होता तो कसा शेळ्याच मेंढ्या होत्या, मेंढ्या धनगरांच्या, आणि त्या मेंढ्या चरून गेल्यानंतर तिथे तणनाशक फवारलेलं होतं. तणनाशक फवारल्यामुळं आता ते धनगरांना माहिती नाही आणि ज्यांनी फवारले त्यांना पण माहित नव्हतं का मेंढ्या इथे चरायला येणार आहे. त्या मेंढ्या मेल्या. मग असा तोटा होऊ शकतो. म्हणून आपण जास्त करून शेळ्या बाहेर म्हणजे फिरायला जरी नेल्या तरी तुम्ही लक्ष देत जा. कारण आहे ना, असा तोटा जर झाला तर ते शेळी पालन आपल्याला फायद्याचं ठरेल का? नाही. म्हणून आपण आजकाल शक्यतो बरेचसे शेतकरी लोक बंदिस्त शेळी पालनाकडे वळले आहेत. कारण बंदिस्त शेळी पालन पण चांगलं आहे. त्याचबरोबर फिरिस्ती शेळी पालनामध्ये शेळ्यांचा व्यायाम चांगला होतो. शेळी व्यायाम होतो, त्याच्यामध्ये शेळी तंदुरुस्त राहते. जास्त आजार पण काही येत नाही. येतं कसं, ज्यावेळेस शेळी बाहेर जर दुसऱ्या शेळीची विष्ठा पडलेली असेल, तिथे जर शेळी चरली, ती शेळी आजारी असते, त्यावेळेस तो आजार पण येऊ शकतो. म्हणून तुम्हाला वाटेल का ह्या म्हणतात फिरिस्ती शेळी पालन चांगलं नाही, बंदिस्त चांगलं आहे, असं काही नाही. कारण दोन्ही चांगलंच आहे, दोन्हीतून फायदा आहे. पण जर कुणाकडे शेती नसेल त्याला शेळी पालन तर करायचंय. मग शेळी पालन करायचं म्हणल्यावर शेती नाहीये तर काय करणार, फिरूनच शेळ्या चारावं लागणार आहेत किंवा बाहेरून झाडपाले आणून ते आपल्याला टाकावं लागणार आहे. तसे शेती असल्यावर आपण बंदिस्त शेळी पालन करू शकतो. आपल्या शेतीमध्ये चारा लावला, चाऱ्याचं व्यवस्थापन केलं तर आपण बंदिस्त शेळ्या पाळू शकतो. 1 एकर मध्ये भरपूर शेळ्या संगोपन आपण करू शकतो. पण शेती जर नाहीये पण शेळी पालन तर करायचं. शेळी पालन करण्यात आनंद आहे, मग ते मला करायचं. मग ती शेवटी त्यांना बाहेरच फिरून बाहेरच न्यावं लागेल ना चारायला, आणि त्यांना फिरूनच शेळी पालन करावे लागेल. म्हणून म्हणते शेळी पालन करा, पण असं त्यांच्यावर लक्षपूर्वक शेळ्यांचं बाहेर जर चारल्या तर लक्ष देत जा. कारण तणनाशकाचे जर चारा खाण्यात आला तर आपलं फार मोठं नुकसान होणार असतं. शेळी पालन हा खूप फायद्याचा आहे. शेळी पालनात तोटा हा नाहीच आहे, पण ते जर चांगलं काळजीपूर्वक केलं तर त्यात आपल्याला भरपूर प्रमाणात उत्पन्न मिळते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा चॅनलला. धन्यवाद.